देशात पुढल्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषद ऑनलाईन गेमिंगचं नियंत्रण करणारे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून होणार लागू। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव। देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादनात वाढ करण्याबरोबरच कृषी खर्च कमी करायला सरकारचं प्राधान्य। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन। यंदाचा आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम गोवा इथे। आयुर्वेद लोकांसाठी पृथ्वीच्या कल्याणासाठी अशी यावर्षीची संकल्पना। आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली माहिती। महाराष्ट्रानं पीएम कुसुम योजनेत आणि हरित ऊर्जा क्षेत्रात कौतुकास्पद काम केल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे गौरवोद्गार। पुणे शहरातल्या इंद्रायणी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी 2 मलन निस्सारण प्रकल्पांना राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून मंजुरी। सत्ता किंवा पदासाठी नव्हे तर राज्यात स्थैर्य, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज ओळखून युतीत सहभागी झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात प्रतिपादन। क्रोएशिया इथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात भारताच्या अंतिम पंघाल हिनं पटकावलं कांस्य पदक। आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ओमानशी तर अफगाणिस्तानचा पराभव करून श्रीलंका संघाचा सुपर 4 मध्ये प्रवेश। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आसावरी